हाय, आज आपण हेअर ब्लो बघणार आहोत. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण एक मॅजिक रिंग घेतली, त्याच्यामध्ये एक चेन घातली. आता आपल्याला मुके खांब घालायचे. टोटल आपण 5 मुके खांब घालणार. धागा खेचून घेतला. आता जी पहिली सुरुवातीला एक चेन घेतली होती त्याच्यामध्ये आपण घेऊन टिच मारून घेणार. आता आपण 4 चैनी घालणार. आता सर्व एका याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशा घालायचा आहे. 5 आपण डबल क्रोशा घालणार. परत एक चेन, परत दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा डबल क्रोशा, परत एक चेन, तिसऱ्या याच्यामध्ये तिसरा डबल क्रोशा, परत एक चेन. असाच आपल्याला पुरा राऊंड बनवायचा आहे. चौथ्या याच्यामध्ये चौथा डबल क्रोशा, परत एक चेन. पाचव्या याच्यामध्ये पाचवा डबल क्रोशा. मोजायचे किती झाले ते. चेन पकडून 6 डबल क्रोशा झाले. परत एक चेन. आता आपल्याला एक चेन सोडायची आहे आणि दुसऱ्या चेनीमध्ये आपल्याला टिच मारायची. आता आपण इथे टिच मारून घेतले. एक चेन घालून धागा कटिंग करून टाकायचा आणि जे चैनी घातले त्याच्यात आपल्याला रेड कलरचा आपण धागा लावून फूल बनवून घेणार. आता एक मी नॉट घालून आली. जी चेन घातली आपण त्याच्यामध्ये एक टिच मारून घेणार. आता आपण 2 चैनी बनवले. आता आपल्याला पफ बनवायचे. आपण टोटल 6 पफ घेणार. वेळा धागा फिरून सुईमध्ये. ज्या चेन आपण एक एक घातली ना त्याच्यातच आपण घेतोय. 6 वेळा घेतला. आता सर्व एकत्र काढले आपण. परत आता आपण ही एक चेन घालणार. आता परत दुसऱ्या याच्यामध्ये आपण पफ घालून घेणार. टोटल आपण 6 वेळा फिरून घेणार सुईमध्ये धागा. 2, हा 3, 4, 5, 6. आता एकत्र आपण काढणार सर्व. तर परत आपण एक चेन घेणार. परत आपण तिसऱ्या याच्यामध्ये पण टोटल असे आपले पफ 6 होणार. 1, 2, 3, 4, 5, 6. तर परत एकत्र काढणार. मी एक चेन घालणार. आता आपण बाकीचे बनवून येऊया. असे टोटल आपले 6 होणार पफ. तर मी बाकीचे बनवून आले. एक लाचचं दाखवते. 2 झाले, 3, 4, 5 आणि 6 एकत्र काढले. एक साखळी घातली. जे आपण सुरुवातीला एक साखळी घातली त्याच्यात आपण टिच मारून घेणार. टोटल आपले 6 झालेत. आता जी दोन पंपच्या मध्ये एक जागा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मुका खांब घालायचा. एक आपण मुका खांब घालतोय. दुसरा आपण डबल क्रोशा घालतोय.
तिसरा पण डबल क्रोशा आणि चौथा मुका खांब. दोन पफच्या मध्ये एक चेन आहे ना, तिथे आपण हे करतोय, हे टाकी घालतोय. तर एक मुका खांब, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा मुका खांब. असेच आपण सर्व ह्याच्यात करणार. परत आपण दुसऱ्या ह्याच्यात आलो, तिसऱ्या ह्याच्यात आलो. पहिला मुका खांब, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा आणि चौथा मुका खांब. दोन पफच्या मध्ये आपण हे टाकी घालतोय. सर्व ह्याच्यात आपल्याला तसंच करायचं आहे. एक मुका खांब घातला, आता एक डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा मुका खांब. असेच आपण बाकीचे घालून येऊया. मी बाकीचे सर्व घालून आले. आता जी आपण पहिली सुरुवातीला एक चेन घेतलेली त्याच्यात एक टिच मारून एक चेन घालून धागा कटिंग करून घ्यायचे. असे आपण दोन बनवणार. आता आपण 18 चेन घेणार ग्रीन कलरच्या धाग्यात. तर पहिली चेन आपण सोडायची, दुसऱ्या चेनीमध्ये आपल्याला एक टिच घालायचं आहे. नाही, हा मुका खांब घातला आपण दुसऱ्या चेनीत. आता आपण हाफ क्रोशा बनवतोय, एक दुसरा, आता आपण तिसरा डबल क्रोशा बनवतोय, चौथा पण डबल क्रोशा, पाचवा पण डबल क्रोशा. आपण टोटल 4 डबल क्रोशा घालतोय. सहावा पण डबल क्रोशा. आता आपण अर्धा खांब घालतोय, दुसरा आपण मुका खांब घालतोय. हे सर्व एका चैनीमध्ये घालायचं आहे आपल्याला. आता आपण एक टिच मारून घेतोय. तर परत आपण इकडे केलं तसंच आपल्याला तिकडे करायचं आहे. तर पहिलं एक आपण मुका खांब, हाफ क्रोशा, चार डबल क्रोशा बनणार. चार डबल क्रोशा. पहिला झाला, हा दुसरा डबल क्रोशा, हा तिसरा डबल क्रोशा आणि हा चौथा डबल क्रोशा. टोटल आपण 4 डबल क्रोशा बनवले. आता आपण परत हाफ बनवणार. हाफ डबल क्रोशा, एक मुका खांब, आता दुसऱ्या चैनीमध्ये आपण एक टिच मारून घेणार. तर त्याच चैनीमध्ये आता आपण परत मुका खांब बनवणार. परत त्याच चैनीमध्ये आपण मुका खांब बनवणार. टोटल आपण 3 मुके खांब बनवणार एकाच चैनीमध्ये.
आता आपण टर्न मारून येणार ह्या साईडनं. आता इथे जसं बनवलं आपण तसंच बनवणार. दुसऱ्या चैनीमध्ये आपल्याला मुका खांब बनवला आपण. आता हाफ क्रोशा, जसं इकडनं बनवलं तसंच आपल्याला इकडे बनवायचं आहे सेम. आता 4 डबल क्रोशा, एक, दुसरा डबल क्रोशा, तिसरा, हा चौथा. आता हाफ क्रोशा, आता मुका खांब, मुका खांबवर मुका खांब, हाफ खांबवर हाफ खांब, 4 डबल क्रोशावर 4 डबल क्रोशा असं झालं. आता एक टीच, टीचवर टीच. तर परत इकडे जो मुका खांब आहे त्याच्यावर मुका खांब, परत हाफ क्रोशा, 4 डबल क्रोशा, 2 स्किप केले. आता एक मुका खांब घेतला, अर्धा खांब घेतला. आता मुका खांब आणि इकडे लाटच्या ह्याच्यात एक टीच मारून घेतला. एक चेन घालून आपण धागा कटिंग करून टाकला. आता आपल्याला दुसरा धागा घेतला आपण, जरा खालच्या साईडनं धागा सोडायचा आणि 60 चेनी बनवल्या. 60 चेन, 60 चेन बनवून आली मी. थोडा धागा एक्स्ट्रा ठेवायचा मोठा दोन्ही साईडनं आणि कटिंग करून घ्यायचं. तर दोन्ही साखळ्या सेम करायच्या. आता जो आपण गुलाब बनवला त्या गुलाबाला आपल्याला टीच करायचं आहे. सुईमध्ये धागा होऊन मधोमध आपण वरच्या साईडनं टीच मारून घेणार. 2-3 वेळा फिरून गाठ मारून फिक्स करून घ्यायचं. परत आपण वरनं काढून 2-3 वेळा आपल्याला गाठ मारायचं आहे. असेच आपण दोन्ही पण फूल बसवून घेणार गुलाबचं. माझं जर हेअर व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी वरच्या साईडनं पण गाठ मारणार आणि आतनं पण गाठ मारून घेणार. दोन्ही माझे रेडी झाले. आता आपण हे जो पान बनवलं आहे, जिथे आपण टीच मारलं होतं दोन्ही साईडनं तिथे आपण सुई टाकायची आणि हे जो सेंटर करायचं, सुईने बाहेर काढायची ती साखळी. जिथे आपण टीच मारले तिथनंच आपण दोन्ही सेम घ्यायचं. आपला हेअर ब्रो कंप्लीट झाला. थँक्यू फॉर वॉचिंग.